एक ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय ती म्हणजे कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे। आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का, ते खरे वारसदार नाहीत असं वक्तव्य संजय मंडलिकांनी केलेलं आहे। आत्ताचे महाराज दत्तक आलेले आहेत, त्यामुळे कोल्हापूरची जनताच खरी वारसदार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। चंदगड तालुक्यातल्या नेसरी इथं झालेल्या सभेमध्ये खासदार संजय मंडलिकांनी हे वक्तव्य केलंय। ही आत्ताची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय। आता जे महाराज साहेब जे आहेत ते कोल्हापूरच्या हे सुद्धा कुठेतरी दत्तक झालेले आहेत। खरे वारसदार नाहीत। खरे वारसदार तुझ्याने आहोत, शाहू आंबेडकरांची मान पकडली आहोत आणि या वारसदाराच्या निमित्तानं निश्चितपणे कोल्हापूर विचाराचा उल्लेख बाबासाहेब साहेबांनी केला। माझे वडील पेदापती सदाशिवराव मंडलिक यांनी आयुष्यभर कोल्हापूर विचार केला। रणजित माझगावकर आपले प्रतिनिधी आता फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत। रणजित, संजय मंडलिक यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेले, आता त्याचे पडसाद काय उमटतात हे बघावं लागणार आहे। कोल्हापूर लोकसभेच्या या जागेसंदर्भात जेव्हा उमेदवार जाहीर होत होते त्यावेळी दोन्ही बाजूने सांगण्यात आलं होतं की या प्रचारामध्ये वैयक्तिक टीका टिप्पणी करण्यात येणार नाही। मात्र जसं जसं प्रचार सुरू झाला त्या पद्धतीने आता वैयक्तिक टीका टिप्पणी सुरू झालेली आहे। कोल्हापुरातल्या चंदगड तालुक्यातील नेसरी इथं हा कार्यक्रम झाला आणि याच कार्यक्रमात खासदार संजय मंडलिक यांनी महाराजांवर एक वादग्रस्त विधान केलेलं आहे की शाहू महाराज हे खरे वारसदार आहेत का, खरे वारसदार हे आम्ही आहेत, कोल्हापूरकर आहेत, त्यामुळं शाहूंचे विचार मांडणारे आम्हीच आहोत अशा पद्धतीचे हे वक्तव्य आहे। त्यामुळे आता दोन्ही बाजूला खरं तर काहीतून संतापाची लाट उसळलेली आहे, तर काही सुद्धा त्याला प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहेत। मात्र निवडणुकीचे प्रचार अनेक ठिकाणी चालू आहेत आणि या प्रचारामध्ये सभांमध्ये अशा पद्धतीच्या टीका टिप्पणी सध्या भाषणामध्ये दोन्हीकडचे नेते काढताना दिसत आहेत। पुन्हा एकदा काय म्हणलेले मंडलिक ते एकदा ऐकूयात। तर मला या निमित्तानं सांगितलं पाहिजे, आता जे महाराज साहेब जे आहेत ते कोल्हापूरच्या हे सुद्धा कुठेतरी दत्तक झालेले आहेत। खरे वारसदार नाहीत। खरे वारसदार तुझ्याने आहोत, शाहू आंबेडकरांची मान पकडली आहोत आणि या वारसदाराच्या निमित्तानं निश्चितपणे कोल्हापूर विचाराचा उल्लेख बाबासाहेब साहेबांनी केला। माझे वडील पेदापती सदाशिवराव मंडलिक यांनी आयुष्यभर कोल्हापूर विचार केला। ही आताची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय ती म्हणजे कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांनी प्रचाराच्या दरम्यान वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे की कोल्हापूरचे शाहू महाराज जे आहेत ते खरे महाराज आहेत का, ते दत्तक महाराज आहेत अशा पद्धतीचं वक्तव्य हे संजय मंडलिक यांनी केलेलं आहे। रणजित माझगावकर आपल्याबरोबर फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत। रणजित, या वक्तव्याचे पडसाद तर उमटतील, पण यापूर्वी देखील आपण बघितलंय की उदयनराजे भोसलेंच्या बाबतीमध्ये सुद्धा अशा पद्धतीचं वक्तव्य केलं गेलं होतं। आता शाहू महाराजांच्या बाबतीमध्ये हे वक्तव्य केलं गेलेलं आहे। निश्चितच ही जी वक्तव्य आहेत या वक्तव्यातून पुढे कुठलाही विपर्यास होऊ नये यासाठी खरं तर जेव्हा निवडणूक जाहीर झाली त्याच वेळी दोन्हीकडच्या नेत्यांनी आपापला तोल सांभाळणे, भाषा सांभाळणे, वर्तन सांभाळणे अशा पद्धतीची वक्तव्य केली होती। कुणाबद्दल ही वैयक्तिक टीका टिप्पणी करायची नाही इथपर्यंत सतेज पाटील असतील, हसन मुश्रीफ असतील यांनी पत्रकारांना सांगितलं होतं। मात्र अशा पद्धतीनं पुन्हा एकदा जसं उदयनराजें संदर्भात झालं होतं त्याचीच पुनरावृत्ती कोल्हापूरच्या गादी संदर्भात झालेली आहे आणि संजय मंडलिक यांनी मात्र ही गंभीर टीका केलेली। संजय शिरसाट आता आपल्याबरोबर फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत। शिरसाटजी, आपण बघतोय की कोल्हापूरमध्ये खासदार संजय मंडलिकांचं वादग्रस्त वक्तव्य आपण ऐकतोय। शाहू महाराज हे खरे महाराज आहेत का अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे, काय प्रतिक्रिया आहे? नाही, कोणाच्या गादीबद्दल बोलणं हे तुम्हाला शोभा देत नाही, त्यांना शोभा देत नाही। शिवाजी महाराजांचे जे वंशज असेल त्याचा सन्मान हा सगळं समाजाने केलेला आहे। त्यांचे वंशज आहेत का नाही हे बोलायचं तुम्हाला त्यांना कोणाही अधिकार दिलेला नाही। आणि कृपया राजकारणामध्ये असे वक्तव्य करून त्यांना जर वाटत असेल की लोक तुमच्या बरोबर जातील तर नाही, तर लोक तुमच्या विरोधात जातील। म्हणून गादीबद्दल, राजघराण्याच्या गादीबद्दल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादी वंशाच्याबद्दल बोलणं मला वाटतं हे उचित नाही। शिरसाटजी, अगदी तुम्ही बरोबर बोललेला आहे की लोक अशा पद्धतीच्या वक्तव्याने बरोबर येणार नाहीत, उलट विरोधात जातील। पण शिरसाटजी, या वक्तव्याच्या बाबतीमध्ये तुम्ही निषेध नोंदवणार आहात का? निषेध बघा, त्यांनी तिथं काय बोलावं हा त्यांचा प्रश्न जरी असला तरी मी माझं पण काय बोलावं यापेक्षा ते काय बोललेत हे निषेधार्ह आहे। जे बोलले ते चुकीचंच आहे, याबद्दल दुमत नाही। म्हणून म्हणलं निषेध नोंदवणार आहात का तुम्ही?
मी त्याचा निषेधच झाला ना हा एक प्रकारे, की आपण असे वक्तव्य करू नयेत. ठीक आहे. आपण बघतोय संजय शिरसाट जी आता आपल्याबरोबर बोलत होते. उदयनराजे भोसले सुद्धा आता आपल्याबरोबर थेट फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत. उदयनराजे सुद्धा आपल्याबरोबर जोडले गेलेत. उदयनराजेजी, तुमच्यावर सुद्धा यापूर्वी असा आरोप झालेला आहे, पुरावे मागितले गेले, पण आता त्यानंतर आपण बघतोय की कोल्हापूरचे शाहू छत्रपती हे खरे महाराज आहेत का, ते दत्तक आहेत, अशा पद्धतीचं विधान हे केलं जात आहे. काय प्रतिक्रिया आहे तुमची? आपल्याबरोबर उदयनराजे भोसले यांचा संपर्क होत नाहीये, परंतु आपण पुन्हा एकदा प्रयत्न करूयात. पण आत्ताच हे संजय मंडलिकांचं अत्यंत वादग्रस्त वक्तव्य करतोय. कोल्हापूरमध्ये खरं तर अशा पद्धतीने एकमेकांवरची वैयक्तिक टीका करणं हे टाळलं गेलं पाहिजे, अशा पद्धतीचे संकेत असताना सुद्धा आपण बघतोय खासदार संजय मंडलिक यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे. ज्या गादीला आपण मानतो, ज्या गादीला महाराष्ट्र मानतोय, अशा गादीविषयी वक्तव्य करणं हे किती चुकीचं आहे. उदयनराजे भोसले पुन्हा आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. उदयनराजेजी, पुन्हा एकदा कोल्हापूरमध्ये असा एक निषेधाचं वक्तव्य हे केलं गेलेलं आहे संजय मंडलिकांकडनं. यापूर्वी देखील तुमच्या बाबतीमध्ये सुद्धा पुरावे मागितले गेले होते, जे अत्यंत चुकीचं होतं. पण आता शाहू महाराज हे खरे वारसदार आहेत का, अशा पद्धतीचा मुद्दा उठवला गेलाय. प्रतिक्रिया? आपला संपर्क उदयनराजे बरोबर होत नाहीये, परंतु आपण प्रयत्न करतो आहोत. परंतु आपण बघतोय की अत्यंत चुकीचं, अत्यंत निषेधार्ह असं वक्तव्य हे संजय मंडलिक यांनी कोल्हापूरमध्ये केलेलं आहे. समोर जनता दिसली की आपण काय बोलतो याच्यावर भान राहत नाही, अशा पद्धतीचं हे वक्तव्य संजय मंडलिकांकडनं होताना आपल्याला बघायला मिळतंय. कोल्हापूरचे शाहू महाराज हे खरे महाराज आहेत का, ते दत्तक महाराज आहेत, अशा पद्धतीचं विधान हे संजय मंडलिक यांनी केलेलं आहे. आणि आपण बघतोय की राजकारणाची संस्कृती ही अशी नाही आहे. आपण बघतोय उदयनराजेंबरोबर आता आपण संपर्क करण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु त्यांनी एक प्रतिक्रिया दिलेली आहे साम टीव्हीला की संजय मंडलिकांना काही कळतं का, अशा पद्धतीची प्रतिक्रिया ही उदयनराजे भोसले यांनी दिलेली आहे. ती साम टीव्हीला खास त्यांनी दिलेली आहे आणि अत्यंत बरोबर आहे. संजय मंडलिक ज्या पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे, खरंच त्यांना काही कळतो का, त्यांना इतिहास माहिती आहे का, अशा पद्धतीचं खरं तर चित्र या वक्तव्यावरनं उभं राहिलेलं आहे. कारण आपण बघतोय की संजय मंडलिकांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे की कोल्हापूरचे शाहू महाराज हे खरे महाराज आहेत का, ते दत्तक महाराज आहेत, अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं आहे. कोल्हापूरची जनता जी आहे ती याच प्रश्नाचं उत्तर मला वाटतं की संजय मंडलिक यांना निश्चित देईल. नेमकं संजय मंडलिक काय म्हटलेले आहेत आपण पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेला ऐकूयात. काय आहे संस्कृती राजकारणाची घसरलेली. आता जे महाराज साहेब जे आहेत ते कोल्हापूरच्या आहेत का, मारुजा खरे आहेत का, हे सुद्धा कुठेतरी दत्तक झालेले आहेत. खरे वारसदार नाहीत. खरे वारसदार तुम्ही आणि आहोत, शाहू फुले आंबेडकरांची मान सगळे आहोत. आणि या वारसदाराच्या निमित्तानं निश्चितपणे कोल्हापूर विचाराचा उल्लेख बाबासाहेब साहेबांनी केला. माझे वडील पहिल्यापासून सदाशिव मंडलिक यांनी आयुष्यभर कोल्हापूर विचारलं. प्रवीण दरेकरजी, तुम्ही वक्तव्य तुम्हाला माहिती असेल संजय, आपण बघतोय की जे संजय मंडलिक आहेत त्यांनी वक्तव्य केलेलं आहे, शाहू महाराज हे खरे महाराज आहेत का, तुमची प्रतिक्रिया हवी आहे मला. नाही, मी काय ते वक्तव्य ऐकलेलं नाही. अशा प्रकारचं वक्तव्य करणं योग्य नाहीये, परंतु त्याचा संदर्भ काय, नेमके काय बोललेत हे त्या ठिकाणी पाहायला लागेल. या अगोदर अशा प्रकारचं वक्तव्य संजय राऊत. ठीक आहे दरेकरजी, तुमचा मुद्दा कळलेला आहे. शरद पवार स्वतः आपल्याबरोबर फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत. शरद पवारजी, राजकारणाचा स्तर घसरतोय की काय अशी परिस्थिती आहे. कोल्हापूरमध्ये संजय मंडलिकांनी अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे की शाहू महाराज हे खरे महाराज आहेत का, ते दत्तक महाराज आहेत. तुमची प्रतिक्रिया हवी आहे. पवार सर, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? आपल्याबरोबर खरं तर आता शरद पवार सुद्धा फोन लाईनवरनं जोडले जात आहेत. आपण प्रयत्न करतो आहे, परंतु आपण
आपण बघतोय की आतापर्यंत राजकारणाचा जो स्तर आहे, निवडणुका येतील, निवडणुका जातील, पण महाराष्ट्र, प्रवीण दरेकर आता आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. प्रवीण दरेकरजी, तुमची प्रतिक्रिया पाहिजे तर मी तुम्हाला पुन्हा एकदा काय म्हटले संजय मंडलिक ते ऐकवतो आणि मला तुमची प्रतिक्रिया द्या. संजय मंडलिक काय म्हणलेत ऐका तुम्ही. खरे वारसदार नाहीत. खरे वारसदार तुम्ही आणि आहोत. शाहू फुले आंबेडकरांची मान सगळे आहोत. आणि या वारसदाराच्या निमित्तानं निश्चितपणे पूर्वगामी विचाराचा उल्लेख बाबासाहेब साहेबांनी केला. माझे वडील पहिल्यापासून सदाशिवराव मंडलिक यांनी आयुष्यभर पूर्वगामी विचार केला. तर मला या निमित्तानं सांगितलं पाहिजे, आता जे महाराज साहेब जे आहे. प्रवीण दरेकरजी, ते असं म्हणतात की शाहू महाराज हे खरे महाराज नाहीत, ते दत्तक महाराज आहेत. काय तुमची प्रतिक्रिया? नाही, मला वाटतं मला ऐकायला आलं नाही, पण आपण म्हणताय खरं असेल तर अशा प्रकारे आपले जे राजे आहेत त्यांच्या संदर्भात बोलणं उचित ठरणार नाहीये. कारण आपण म्हणताय ते खरं आहे की महाराष्ट्राला एक सुसंस्कृत परंपरा आणि वारसा आहे. परंतु दुर्दैवानं अशा प्रकारचे नेते अनेकदा बोलतायत. पवार साहेबांनी साताऱ्यामध्ये त्या ठिकाणी भूमिका घेतलेली असेल. संजय राऊतांनी वंशजांचे पुरावे मागितले होते आणि त्याच्यामुळे मला वाटतं अशा प्रकारे आपण ज्यांना श्रद्धास्थानी मानतो त्यांच्या संदर्भात या ठिकाणी बोलणं उचित नाही. परंतु मला असं वाटत नाही त्यांच्या अंतःकरणामध्ये राजे घराण्याविषयी काही दुस्वास असेल. आता निवडणुका आहेत, कुठल्या संदर्भात ना बोलले, काय बोलले मला कल्पना नाही. तेव्हाच ते ओठावर आलेलं आहे. जेव्हा अंतःकरणात आहे तेव्हाच ते ओठावर येतं ना. नाही, असं नाहीये. आता रेफरन्स काय आहेत मला माहित नाहीये. आणि आता संजय राऊत पण बोलले होते ना, वंशजांचे पुरावे मागितले होते. हे संजय राऊत, तेव्हा तुम्ही कडाडून विरोध केलाही होता दरेकरजी. संजय राऊतांना तुम्ही विरोध केला होता. मग आता तो विरोध इथं दिसणार आहे का? हाच मुद्दा. मी काय बोललो आपल्या समोर? हा, आपलं साम चॅनल आहे ना, त्याच्यामुळे वधवून घेत आहे का माझ्या तोंडून? मी बोललो अशा प्रकारचं वचित नाही. मग तुम्ही इंडोर्स करताय का परत? मी सांगितलं अशा प्रकारच्या राजांच्या संदर्भात भूमिका असेल तर उचित नाही. याचा अर्थ काय आहे? उचित नाही, पण तुम्ही म्हणलात की अंतःकरणात तशी भावना नसेल. तुम्ही म्हणलात की अंतःकरणात तशी भावना नसेल कदाचित. हा, भावना मी बोलत नसेल ना. आता स्लिप ऑफ टंग होतं ना, एखादं वाक्य गेल्यावर त्याच्या मागे उद्देश काय अंतःकरणात असतो असंच नाही ना. कधी चुकून जातं, कधी अनवधानानं जातं. ते याच्याविषयी क्लॅरिटी देतील ना. निश्चित. दरेकरजी, अगदी धन्यवाद. तुम्ही आमच्या बरोबर प्रतिक्रिया दिलीत. आपण बघतोय आत्ताचं हे कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांचं वादग्रस्त वक्तव्य आपण बघतोय. आणि ते वादग्रस्त वक्तव्य हे महाराष्ट्राला शोभणारं नाही की शाहू महाराज हे खरे महाराज आहेत का, अशा पद्धतीचं वक्तव्य हे संजय मंडलिक यांनी केलं आहे. आणि यावर आपण बघतोय की उदयनराजेंनी देखील साम टीव्हीला एक्सक्लुसिव्ह प्रतिक्रिया दिलेली आहे की मंडलिकांना काही कळतं का, अशा पद्धतीची उदयनराजेंनी साम टीव्हीला प्रतिक्रिया दिलेली आहे. एकूणच आपण बघतोय की निषेध जेवढा करू तेवढा कमी असेल असं हे वक्तव्य संजय मंडलिक यांनी केलेलं आहे. यापूर्वी सुद्धा उदयनराजेंच्या संदर्भातही वक्तव्य केलं गेलं होतं, तेही निषेधार्ह होतं आणि आत्ताचंही वक्तव्य निषेधार्ह आहे. ही आताची ब्रेकिंग बातमी आपण बघतोय. आता एकूणच सगळ्या प्रचाराला प्रचार हा शिगेला पोचलेला आहे आणि अशा प्रचारांमधनं आपण जेव्हा जनतेच्या समोर बोलतो, आपण मतदारांच्या समोर बोलतो, तेव्हा आपण नेमकं काय बोलतोय? आज महाराष्ट्र ज्या व्यक्तींना मानतो, महाराष्ट्र ज्या गादीला मानतो, अशा व्यक्तींच्या बद्दल बोलणं ही राजकारणाची सुसंस्कृतपणा आहे का? संजय शिरसाट आपल्याबरोबर बोलले, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही आपण ऐकूया. नाही, कोणाच्या गादीबद्दल बोलणं हे तुम्हाला शोभा देत नाही, त्यांना शोभा देत नाही. शिवाजी महाराजांचे जेही वंशज असेल त्याचा सन्मान हा सगळं समाजाने केलेला आहे. त्यांचे वंशज आहेत का नाही हे बोलायचं तुम्हाला त्यांना कोणाही अधिकार दिलेला नाही. आणि कृपया राजकारणामध्ये असे वक्तव्य करून त्यांना जर वाटत असेल की लोक तुमच्या बरोबर जातील तर नाही, तर लोक तुमच्या विरोधात जातील. म्हणून गादीबद्दल, राजघराण्याच्या गादीबद्दल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादी वंशजाबद्दल बोलणं मला वाटतं हे उचित नाही. ही आताची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय. कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे. आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का, ते खरे वारसदार आहेत का, तर ते खरे वारसदार नाहीत, असं वक्तव्य संजय मंडलिकांनी केलं आहे. आत्ताचे महाराज हे दत्तक आलेले आहेत, त्यामुळे कोल्हापूरची जनताच खरी वारसदार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे.
चंदगड तालुक्यातल्या नेसरी इथं झालेल्या सभेमध्ये खासदार संजय मंडलिकांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे। ही आताची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय। अत्यंत म्हणजे आपण म्हणतो बघतोय की महाराष्ट्राच्या राजकारणाची जी पातळी आहे ती दिवसेंदिवस कुठेतरी घसरताना आपल्याला बघायला मिळते आणि या प्रचाराच्या दरम्यान सभेच्या दरम्यान जेव्हा आपण बघतोय बोलताना लोक जनता समोर दिसली की आपण काय बोलतोय याचं भान जेव्हा हरपतं तेव्हा नेमकी काय वक्तव्य येतात याचं हे उदाहरण म्हणजे संजय मंडलिकांचं वादग्रस्त वक्तव्य आहे। कारण मग ती साताऱ्याची गादी असेल किंवा कोल्हापूरची गादी असेल ज्याला महाराष्ट्र मानतो, आपण बघतोय की तर अशा जी गादी आहे, आज कोल्हापूरची गादी आहे, साताऱ्याची गादी आहे, ज्याला महाराष्ट्र मानतो, अशा गादीच्या बद्दल अशा व्यक्तींच्या बद्दल आपण कुठलंही वक्तव्य करणं, आपण कुठला तरी जनमानसामध्ये संभ्रम निर्माण करणं हे किती चुकीच्या पद्धतीने होत आहे आणि संजय मंडलिक यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलंय। याचे पडसाद हे निश्चितच उमटतील। परंतु आपण बघतोय काय म्हणालेत मंडलिक, संजय मंडलिक आपण ऐकूयात पुन्हा एकदा। जयंत पाटील आता आपल्या बरोबर फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत। जयंत पाटील जी, तुम्ही ऐकलं असेल संजय मंडलिकांचं वादग्रस्त वक्तव्य, तुमची प्रतिक्रिया काय आहे? श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे एक आदर्श व्यक्तिमत्व आहे आणि शाहू महाराजांची गादी ते चालवत आहेत। आज छत्रपती शाहू महाराज संपूर्ण देशाला मार्गदर्शन करणारं ते एक राजे होते। आज त्यांच्या गादीचा असा अवमान करण्याचं पाप जर उमेदवारी करणारे करत असतील तर मला वाटतं कोल्हापूरकर त्यांना त्यांची योग्य ती जागा दाखवतील। पण एकूणच या सगळ्यावरनं राजकारणाचा स्तर कुठेतरी घसरतोय असं तुम्हाला वाटतंय पाटीलजी? नाही, ह्यात स्तर घसरण्याचा प्रश्न नाही। एक कोल्हापुरातल्या जनतेची, संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातली ज्यावर श्रद्धा आहे त्या श्रद्धेला तडा देण्याचा प्रयत्न समोरच्या उमेदवारांकडून चालू आहे आणि त्यांची प्रतिमा भंग करण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे। पण कोल्हापुरातली जनता मला नाही वाटत की या गोष्टी मान्य करेल। त्यांना मला वाटतं जेवढी मतं पडायची त्यापेक्षा आणखी मतं कमी पडतील। अगदी जयंत पाटीलजी, आपण बोललात आमच्या बरोबर त्याबद्दल धन्यवाद। आपल्या बरोबर अमोल मिटकरी सुद्धा जोडले गेलेले आहेत। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अमोल मिटकरी जी, मंडलिकांचं वक्तव्य हे निषेधार्ह आहे, तुमचं प्रतिक्रिया काय आहे? वक्तव्य मी अद्याप तरी ऐकलेलं नाही, ते ऐकल्यानंतर प्रतिक्रिया देणं योग्य राहील। पण जर तुम्हाला सांगता आलं की नेमकं काय मिटकरीजी, मी एकदा तुम्हाला वक्तव्य ऐकवतो, जर तुम्हाला ऐकू नाही आलं तर ते काय बोललेत हेही सांगतो, एकदा आपण ऐकूया। मला या निमित्तानं सांगितलं पाहिजे, आता जे महाराज साहेब जे आहेत ते कोल्हापूरच्या हे सुद्धा कुठेतरी दत्तक झालेले आहे। खरे वारसदार नाहीत, खरे वारसदार तुझ्या आणि आहोत शाहू फुले आंबेडकरांची मान सगळे आहोत आणि या वारसदाराच्या निमित्तानं निश्चितपणे कोणाचा विचाराचा उल्लेख बाबा देसाई साहेबांनी केला। माझे वडील पेदापती सदाशिवराव मंडलिक यांनी आयुष्यभर अमोल मिटकरीजी, तुम्हाला ऐकू आला असेल असं मी समजतो, पण त्यांचं असं म्हणणं आहे की कोल्हापूरचे महाराज हे खरे आहेत का ते वारसदारही नाही आहेत असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। तुमच्याबरोबर सुषमा अंधारे सुद्धा फोन लाईनवरनं जोडल्या गेलेल्या आहेत। अमोल मिटकरीजी, तुमची प्रतिक्रिया मला हवी आहे। मंडलिकांचं वक्तव्य मी ऐकलेलं नाही, पण तुम्ही सांगताय त्या पद्धतीचं ते खरंच असेल तर मी तुम्हाला सांगतो हे वक्तव्य अत्यंत निषेधार्ह आहे। छत्रपती शाहू महाराज यांच्या गादीचे ते थेट वंशज आहेत, म्हणजे थोरले शाहू महाराज। आणि आता लोकसभेच्या अनुषंगानं जर आपला म्हणजे ज्याला निवडणुका लढवायच्या असतील तो लोकशाहीमधला सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे, तो लढलाही पाहिजे। पण टीका करत असताना जर थेट छत्रपती शाहू महाराजांच्या वंशजाबद्दल असं वक्तव्य होत असेल तर मी शाहू महाराज, फुले आंबेडकर चळवळीचा कार्यकर्ता या नात्यानं या वक्तव्याचा निषेध करतो। मंडलिकांचं हे वक्तव्य निश्चितच कोणीही स्वीकार करणार नाही, हे वक्तव्य साफ चुकीचं आहे आणि त्यांनी असं वक्तव्य करताना कृपा करून भान ठेवावं। अगदी अमोल मिटकरीजी, तुम्ही तसंच थांबा। सुषमा अंधारे सुद्धा आपल्या बरोबर जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमा अंधारेजी, अमोल मिटकर यांनी या वक्तव्याचा निषेध केलाय, पण तुमची प्रतिक्रिया काय? मंडलिकांची कार्यपद्धती 2019ला मी अनुभवली आणि तेव्हापासून मला ते नेमके काय बोलू शकतात आणि कसे
वागू शकतात याचा अंदाज आहे. आणि फक्त आता ते संध्याकाळी 6च्या नंतर बोलले की दिवसा बोलले हे एकदा तपासायला लागेल. वक्तव्य निषेधार्ह आहे, निंदनीय आहे. महायुती त्याच्यामध्ये कुठलीही लपवाछपवी न करता किंवा कुठलंही त्याला आलेपण न लावता थेटपणाने हे कबूल करेल. एका पक्षाने कबूल केलंय याचा आनंद आहे, स्वागत करायला पाहिजे त्याही भूमिकेचं. परंतु मला वाटतं या सगळ्यांची उत्तरं खरं तर भाजपाचे राज्याचे प्रमुख म्हणून चंद्रशेखरजी बावनकुळे आणि देवेंद्रजी यांच्याकडून ती प्रतिक्रिया घ्यायला आम्हाला जास्त आवडेल की त्यांच्या भूमिका नेमक्या छत्रपती शाहू महाराजांबद्दल काय आहेत. कारण आतापर्यंत भाजपकडून वारंवार मग ते राज्यपाल कोश्यारीजी असतील, चंद्रकांत पाटील असतील, प्रसाद लाड असतील, दरेकर असतील, या लोकांकडून वारंवार महापुरुषांचा अवमान करण्याचा प्रयत्न झालेला आहे. पुन्हा एकदा निवडणुकीच्या तोंडावर फक्त निवडणुका जिंकण्यासाठी जर कोणी राजर्षी शाहू महाराजांचा आणि त्यांच्या वंशजांचा अवमान करायचा प्रयत्न करत असेल तर निश्चितपणे महाराष्ट्र हे कधीही सहन करणार नाही. सुषमा अंधारेजी, तुमच्या पक्षातल्या एका नेत्याने सुद्धा साताऱ्याच्या गादीबद्दलचे असे वक्तव्य केले होते, पुरावे मागितले होते. मला निश्चितपणे सर तुम्ही जे सांगत आहात हे माहीत नाही, पण तिथे कुणीही माणूस असला कुणीही तरी सुद्धा जे निषेधार्ह आहे ते निषेधार्ह आहे. निश्चित. अमोल मिटकरीजी, आता तरी त्यांना माहिती नाहीये की कोण काय बोललं होतं, पण तुमची काही प्रतिक्रिया आहे का सुषमा अंधारे ज्या बोलल्यात आता त्याच्यावर? छत्रपती उदयन महाराजांना वंशज असल्याचे पुरावे हे एका पक्षाचे नेते प्रवक्ते संजय राऊत यांनी मागितले होते. हे सर्व महाराष्ट्राला माहित आहे. ते कोणाला माहित असतील की नाही किंवा काय हे मी सांगू शकत नाही, पण हे लहान लहान मुलांना पण माहित आहे की छत्रपतींच्या वंशजाचे पुरावे कोणी मागितले. पण प्रश्न असा आहे की महापुरुषाच्या अस्मितेबद्दल ज्या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण होतो त्यावेळी आपली भूमिका स्पष्ट असली पाहिजे. उदाहरणार्थ काल विधान परिषदेचे भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय यांनी गुढीपाडव्याच्या निमित्तानं एक पिल्लू श्वानाचं आणून त्याचं नाव शंभू ठेवलं. आम्ही तात्काळ प्रतिक्रिया दिली की शिव, शंभू, शाहू, फुले, आंबेडकर हे आमचा श्वास आहेत आणि तिथे राजकीय सगळे मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. त्यामुळे शाहू महाराजांना अशा पद्धतीने बोलणारे मंडलिक असतील किंवा उदयन महाराजांना गादीचे पुरावे मागणारे राऊत असतील, हे दोन्ही सारखेच आहेत. त्यामुळे हे वक्तव्य निषेधार्ह आहे. या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निषेधच करते आणि आमचे नेते तिथे आहेत ना, मुश्रीफ साहेब, ते सुद्धा या वक्तव्याचं कधी समर्थन करणार नाही. शाहू महाराजांच्या शिवरायांच्या गादीबद्दल सर्वांना आदरच आहे. अमोल मिटकरीजी, एक छोटा प्रश्न तुम्हाला विचारतो. तुम्ही महायुतीत आहात, 45+ नारा तुम्ही देताय. अशा पद्धतीचं उमेदवार जर वक्तव्य करायला लागले तर 45+ खरंच जाऊ शकेल का, अशी स्थिती वाटते का नाही तुम्हाला? नाही, मी तुम्हाला सुरुवातपासून सांगतोय की निवडणुकीच्या रणांगणामध्ये ज्यावेळेस उमेदवार असतात त्यावेळेस त्यांनी प्रत्येकाने, कोणी असो, मी असो किंवा आणखी कोण्या पक्षाचे प्रवक्ते असतील, त्यांनी थोडंसं संयमानं बोललं पाहिजे. आदर्श आचारसंहिता घालून दिलेली आहे. आणि जर महामानवांच्या बाबतीत असे वक्तव्य होत असतील तर मग कसं आहे, शेवटी लोकशाहीमध्ये जनता सर्वोच्च असते आणि जनता जे निर्णय देते तो कौल मान्य करून पुढे जावं लागतं. त्याच्यामुळे महायुतीतला जरी मी घटक असलो तरी महापुरुषांचा कुठं अवमान होणार नाही याची महायुतीच्या आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी, विशेषतः प्रवक्त्यांनी आपल्या बोलण्याला थोडा आवर घालावा आणि सर्वांचा सन्मान होईल अशा पद्धतीनेच निवडणुकीमध्ये प्रचार प्रसार करावा. सुषमा अंधारेजी, तुम्हालाही वाटतंय का असं की महापुरुषांचा किंवा अशा व्यक्तींचा अपमान होऊ नये असं महाविकास आघाडीमधल्याही लोकांना माहिती असलं पाहिजे, वाटतंय असं काही? अहो दादा, असं वाटतंय का, असा प्रश्नच किती हास्यास्पद आहे. ऑब्व्हियसली कुणालाही वाटेल की ज्या महापुरुषांनी या राज्याची, या देशाची आधारशिला ठेवलेली आहे त्या महापुरुषांचा सन्मान करणं, कारण आमच्या जगण्याचा आदर्श असणारी जी माणसं आहेत, आमच्या आदर्शांबद्दल कोणी बोलत असेल तर भलेही ते कुठल्याही पक्षीय राजकारणातले लोक असतील ते कुणी सहन करणार नाही आणि अपेक्षा निश्चितपणे ही असेल. पण मी मगाशी जे म्हटलं ना ते कृपया आपण टाळू नये. मी मगाशी जे म्हटलं, मी अभिनंदन करते की अजितदादांची सगळी मंडळी या गोष्टीला सहमत आहे. त्यांचं अभिनंदन आणि त्यांच्या भूमिकेचं स्वागत. पण मला अपेक्षा आहे ती देवेंद्रजींच्या भूमिकेची, मला अपेक्षा आहे ती चंद्रशेखर बावनकुळेंच्या भूमिकेची की जे उमेदवार महापुरुषांच्या आदर्शांबद्दल आणि त्यांच्या वारसांबद्दल अशा आक्षेपार्ह भूमिका घेतात त्यांना उमेदवारी तुम्ही देणार का? त्यांच्या उमेदवारी. सुषमा अंधारेजी, तुमची प्रतिक्रिया, तुमच्या भावना या पोचलेल्या आहेत. अमोल मिटकरीजी, धन्यवाद. तुम्ही दोघांनी दिलखुलास खरं तर संवाद याच्यावर साधलात याबद्दल. आपण बघतोय आताची ही ब्रेकिंग बातमी, ती म्हणजे संजय मंडलिक यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे.
ते कोल्हापूरच्या गादीवरनं केलंय। कोल्हापूरचे महाराज हे खरे महाराज आहेत का, ते खरे वारसदार आहेत का, अशा पद्धतीचं वक्तव्य करण्यात आलंय। आता जे महाराज साहेब जे आहेत ते कोल्हापूरच्या आहेत का, मारुंगा खरे आहेत का, हे सुद्धा कुठेतरी दत्तक झालेले आहे। खरे वारसदार नाहीत, खरे वारसदार तुझ्या नावावर शाहू फुले आंबेडकरांची मान पकडली आहे।